महाराष्ट्राची खबरबात सुरू करूया एका दुःखद दुर्दैवी दुर्घटनेच्या बातमीनं। मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे शहरातल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवरचा जुना पूल कोसळलाय। या दुर्घटनेत अनेक पर्यटक वाहून गेले। त्यातील 38 पर्यटकांना एनडीआरएफच्या टीमनं रेस्क्यू केले। आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जाते। त्याचं घडलं असं की पावसाळ्यात कुंडमळ्यात पर्यटक नेहमी गर्दी करत असतात। रविवार होता, त्यामुळे दुपारी 3च्या सुमारास पर्यटकांनी मोठी गर्दी केली। काही जण पुलावर उभे होते। यावेळी अचानक पूल कोसळला। त्यानंतर काही जण नदीत पडले, काही वाहून गेले। याची माहिती मिळताच बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं। युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आलं। मात्र पर्यटक जर नेहमी इथे येत असतात तर त्यांच्या सुरक्षेसाठी इथं कुठल्याही उपाययोजना का नव्हत्या, असा सवाल विरोधकांकडून केला जातोय। दरम्यान जुन्या पुलाची डागडुजी का केली नव्हती, असा सवालही उपस्थित केला जातोय। 38 एनडीआरएफच्या टीमकडून रेस्क्यू करण्यात आलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा याबद्दल प्रतिक्रिया दिली। ऐकूया ते काय म्हणाले। इंद्रायणी नदीवरच्या पुलावर दुर्घटना घडली, त्याच्याबद्दल काय सांगाल आणि कशा पद्धतीचे आदेश तुम्ही दिलेले आहेत? तळेगाव दाभाडे इथं कुंडमळा नावाचं पर्यटन स्थळ आहे आणि त्यावेळी इंद्रायणी नदीच्या वर एक जुना पूल, लोखंडी पूल वाहून पडल्यामुळे त्या ठिकाणी दुर्घटना घडलेली आहे। मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललोय। जिल्हाधिकारी स्वतः त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचतायत। 3:30 वाजताची जवळपास ही घटना घडलेली आहे। घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि वेदनादायी आहे। यामध्ये जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले 38 लोकांना सुरक्षित बाहेर काढले। एनडीआरएफची टीम, लोकल रेस्क्यू टीम त्या ठिकाणी काम करते आहे। स्थानिक लोक देखील मदत करतायत आणि बचाव कार्य सुरू आहे। 2 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे। 6 लोक जखमी आहेत ही माहिती दिली आहे आणि अनेक लोकांना आता वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे जे लोक जखमी आहेत त्यांच्यावर चांगले उपचार करणे, त्यांचा जीव वाचवणे आणि आणखी जे लोक त्या दुर्घटनेमध्ये आहेत, सापडलेत, त्यांना लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढणं याला प्राधान्य प्रशासन देते। या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं का, किंवा जी राज्यातली अशी जुनी पूल आहेत त्याचं काही स्ट्रक्चरल ऑडिट नाही? या बाबतीमध्ये आता जिल्हाधिकारी स्पॉटवर पोहोचतायत, मला सविस्तर ते सांगतीलच। परंतु हा पूल जुना होता असं ते म्हणाले। नवीन पुलाचं देखील एक मान्यता त्या ठिकाणी दिली जाईल आणि 10 जूनला त्याची वर्क ऑर्डर देखील दिलेली आहे। हा पूल मात्र जुना होता आणि याचं डिटेल जे आहे ते तिथं पोहोचल्यानंतर सविस्तर मला ते पुन्हा सांगतील। परंतु एकच आहे की जेवढे राज्यातले सगळे जे असे नदीवरचे पूल आहेत त्यांचं सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आणि तशा देखील PWDला किंबहुना ज्या संबंधित यंत्रणांचे जे काही पूल आहेत त्यांना तशा सूचना नक्की दिल्या जातील आणि स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे हे महत्त्वाचं आहे। आणि जसा हा पूल लोखंडी होता, जुना होता आणि आज पर्यटन स्थळ असल्यामुळे लोकांची गर्दी त्या ठिकाणी होती अशी प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे। परंतु एकंदर लॉंग टर्म आपण पाहिलं तर सर्वच अशा पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर करावं अशा प्रकारच्या सूचना देखील मी या ठिकाणी दिलेल्या आहेत। सर, दुर्घटना झाल्यानंतर प्रशासन जाग होते आणि त्यानंतर मनुष्याचा जीव जातो, त्याकडे काही तुम्ही कारवाई करणार का? नाही, आता याची चौकशी होईल आणि यामध्ये जे कोणी समजा चौकशी आणि ती सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील, कारण लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे कुणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाही आहे। त्यामुळे चौकशी अंती पुढील जी काही कार्यवाहीची प्रक्रिया आहे ती होईल। धन्यवाद। इंद्रायणी नदीवरच्या पुलावर तर हा पूल 2 जणांवरती मृत्यू बनून कोसळला। 6 जण जखमी आहेत। 38 लोकांना आतापर्यंत सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या टीमला, स्थानिक सगळ्या मदत करणाऱ्या टीम्सना यश आलेलं आहे। गर्दीचा दिवस होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथं पर्यटक जमलेले होते। पुलावर अनेक जण उभे होते आणि पुलाच्या खाली सुद्धा या वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी त्या प्रवाहाच्या तिथं उभे लोक होते असं कळतंय। त्यामुळे वरून कोसळलेला हा सांगाडा जेव्हा वेगानं खाली आला तेव्हा त्या खाली अनेक जण दबल्याची भीतीसुद्धा व्यक्त केली जाते। प्रवाह प्रचंड आहे त्यामुळे
अडचणी येते मदत कार्य पोहोचायला, तरीसुद्धा यंत्रणा जीव धोक्यात घालून या सगळ्यांचा जीव वाचवत आहेत. मावळचे खासदार श्रीरंग बारणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथे उभा राहतोय, विनाकारण तिथे लोकांचा जीव गेला, तिथे सुरक्षेची काही उपाययोजना करण्यात आली नव्हती का, किंवा या पुलाची डागडुजी का करण्यात नाही आली? मुळामध्ये हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता आणि गेल्या अनेक ज्यावेळेस दुर्घटना या अगोदर देखील त्या ठिकाणी घडलेले, पर्यटक मोठ्या संख्येनं पाण्यासाठी जातात, तर त्या ठिकाणी जाऊ नये पुलावरून येण्यासाठी बंदी देखील घातली होती. आणि राज्य सरकारच्या PWD विभागाने त्याची नवीन निविदा देखील पुलाची केलेली आहे आणि त्या पुलाच्या कामाला देखील वर्क ऑर्डर देखील दिलेली आहे. परंतु पावसाळ्यामध्ये अशा दुर्घटना होतात मावळमध्ये, खास करून भुसी डॅम असेल, कुंडमाळा असेल किंवा अन्य ठिकाणी. 4 दिवसापूर्वी मी बैठक घेऊन सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना देखील दिल्या होत्या. परंतु तिथं सुरक्षा गार्ड नसल्यामुळं त्या बंद केलेल्या ब्रिजवरून त्या ठिकाणी पर्यटक व काही नागरिक त्यामुळे गेले. 50 जण त्याच्यामध्ये जवळपास त्या पुलावरती होते, त्याच्यातले 32 जणांना याच्यामध्ये इंजुर्ड झालेले, 6 जण जास्त दुखापत झालेली आणि 2 जण आता प्राथमिक माहितीप्रमाणे 2 जण त्याच्यामध्ये मृत पावलेले आहेत. तर सर, तुम्ही आत्ताच सांगितलं की मावळमध्ये पावसाळ्यात अशा घटना घडतात. 4 दिवसांआधी तुम्ही मीटिंग देखील घेतली या संदर्भात. माझा प्रश्न हा आहे की हा धोकादायक पूल आहे, हे जर माहिती आहे, हा जर पर्यटनासाठी बंद केलाय, तर इथे सुरक्षा रक्षक नव्हता, ही कोणाची जबाबदारी आहे? नाही, निश्चितपणे ती जबाबदारी प्रशासनाची आहे. प्रशासनाला वेळोवेळी त्याच्या संदर्भामध्ये सूचना पण केल्या होत्या. खरं तर माजी आमदार कैलासवासी दिगंबर भेगडे यांचं घर त्या ठिकाणी आहे. त्याला त्या घराकडे जाणारा शेलारवाडी डिफेन्स एरियातून हा रस्ता आहे, परंतु मुख्य रस्ता त्या भागामध्ये जाणारा इंदोरीकडून आहे. खरं तर इंदोरी गावातून तिकडे मुख्य रस्ता आहे, परंतु हा याच्यामध्ये जाण्यास बंदी घातलेली होती. तरी देखील नागरिक त्याच्यामधून गेलेले. खरं तर अतिशय दुर्दैवी ही घटना घडलेली. नाही, घटना दुर्दैवी आहेच, पण इथे सुरक्षा रक्षक नव्हता आणि विशेष म्हणजे इथे कुठलंही फलक लावलेलं नव्हतं. जसं तुम्ही सांगताय की हा पर्यटनासाठी, हा वाहतुकीसाठी बंद केलेला होता. पुलावरून जाऊ नये असा प्रकारचा त्या ठिकाणी नाम फलक लावलेला आहे की धोकादायक ब्रिज आहे, याच्यावर कोणी येऊ जाऊ नये म्हणून. तरीही तिथे पर्यटकांची इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि सुरक्षा रक्षक तिथे कोणीच नव्हता. पावसाळ्यामध्ये मावळमध्ये पावसाळ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी धबधबे किंवा अशा प्रकारचं आहे त्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येनं गर्दी करतात. या अगोदर देखील जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केलं होतं की अशा प्रकारे होणाऱ्या जिथं जिथं अपघात होतात त्या ठिकाणी पर्यटकांनी अधिकची गर्दी करू नये. मी देखील 4 दिवसापूर्वी बैठक घेऊन प्रशासनाला देखील सूचना केल्या होत्या. परंतु झालेली दुर्घटना दुर्दैवी आहे. प्रशासन, रेस्क्यू टीम त्या ठिकाणी, NDRFच्या 2 टीम त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि रेस्क्यू टीम कार्यकर्ते, 1 जण अडकलेला आहे, जिवंत आहे, त्याला बाहेर काढण्याचं काम चालू आहे. निश्चितच सर, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. पण तुम्ही त्या भागाचे खासदार आहात, तुम्ही 4 दिवसाआधी मीटिंग देखील घेतलेली आहे. नीचे फैल गया है, अभी 2 लोगों की मौत हुई है. बचाव कार्य यहाँ पे NDRF का, पिंपरी चिंचवड़ पुणे कारपोरेशन का पूरी तरफ से यहाँ पे सहयोग है. अभी तो फिलहाल में क्या वजह है ब्रिज गिरने की? आपको क्या वजह लग रही है कि बहुत ज्यादा पुराना था या उसके रिपेयर भी किए गए थे? क्या नहीं, बीच बीच में हम लोग रिपेयर भी करते थे, लेकिन यहाँ पे पर्यटकों को यहाँ पे टू व्हीलर आने के लिए मचाव किया था, यहाँ पे प्रतिबंधन किया था. फिर भी लोग यहाँ पे आते, तो अभी क्या ऐसा इंसिडेंट होना अच्छा नहीं है, लेकिन लोगों ने भी समझना चाहिए था. नहीं, यहाँ पे इकट्ठा क्यों हुए थे लोग? इकट्ठा 100-150 लोग कैसे इकट्ठे हुए थे? यहाँ पे टूरिस्ट लोग सैटरडे संडे ज्यादा करके टूरिस्ट लोग आते हैं, तो यहाँ पे टूरिस्ट लोगों को आजू बाजू में घूमने के लिए जगह है, वहाँ पे घूमना ठीक था, लेकिन ब्रिज के ऊपर आना मना होते हुए भी यहाँ पे आए, एक एक्सीडेंट यहाँ पे हुआ है. स्थानिकांच्याही काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्याही पाहूयात. खऱ्या अर्थानं आज खूप दुर्दैव म्हणावं लागेल. आज ही जी घटना घडली ही दुर्दैवाचीच गोष्ट आहे. 2 वर्षापूर्वीच या पुलाचं निधी भेटला असे बॅनर लागले गेले आणि आम्हाला ग्रामस्थांना देखील आशा वाटली की हा पूल होईल आणि लोकांची सोय होईल. खऱ्या अर्थानं हा जुना पूल
शेतकऱ्यांसाठी होता, परंतु आता या युट्यूबच्या माध्यमातून इथं निसर्ग सौंदर्य असल्यामुळं पिंपरी चिंचवड आणि आजूबाजूच्या परिसरातील लोक रविवार शनिवारच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी फिरण्यासाठी येतात. परंतु प्रशासनाची थोडीशी काळजी, या पुलाचं स्ट्रक्चर ऑडिट होणं गरजेचं होतं. जर हा पुलाची परिस्थिती अशी नाहीये की लोक वापरू शकतात, तर हा पूल पहिला बंद करायला हवा होता. PWD असेल, शासन असेल, त्या पुलाचं त्यांनी पहिलं स्ट्रक्चर ऑडिट का नाही केलं, हा प्रश्न आमच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने विचारला जातोय. आणि या दुर्घटनेला जबाबदार कोण, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आज खऱ्या अर्थानं तर पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला हा पूल कोसळला, ही दुर्घटना घडली आहे. तर न्यूज 18 लोकमतचे देखील काही सवाल आहेत. निधी मंजूर होऊनही पुलाची डागडुजी का केली नाही, हा सवाल इथे उपस्थित होतोय. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना का नव्हत्या? धोकादायक पुलावर सुरक्षा रक्षक का नेमले नाहीत? तर पर्यटकांची गर्दी वाढते याची कल्पना प्रशासनाला नव्हती का? हे सगळे सवाल न्यूज 18 लोकमतने उपस्थित केलेले आहेत आणि या घटनेसंदर्भात हे सवाल उपस्थित होत आहेत. निधी मंजूर होऊनही पुलाची डागडुजी का केली नाही, हा महत्त्वाचा सवाल इथे उपस्थित होतोय. आणि पुलाची डागडुजी न केल्यामुळे निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. आज रविवारची सुट्टी असल्यामुळे लोक पर्यटन स्थळी फिरण्यासाठी जातात, प्रशासनावर विश्वास ठेवून जातात, पण या पुलाची डागडुजी न झाल्यामुळे या लोकांना विनाकारण आपला जीव गमवावा लागलाय. कुंडमळा इथल्या पर्यटन स्थळावरून ही धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, पण आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जाते. तर 38 जणांना NDRFच्या टीमने रेस्क्यू केलंय आणि 5 जणांचा शोध NDRFची टीम घेते. तर 5 पर्यटकांचं शोध कार्य सुरू आहे. तर